महासंग्राममध्ये तुमचं स्वागत। नारायण राणे यांचे डिपॉझिट जप्त होईल असं भाकीत राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी केलं होतं। त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार नारायण राणेंनी घेतला। पहिल्यांदा स्वतःचं डिपॉझिट सांभाळा आणि नंतर दुसऱ्यावर टीका करा असा टोला त्यांनी जाधवांना लगावलाय। ज्यांचं डिपॉझिट सुद्धा शिल्लक राहणार नाही, नारायणराव राणेंच्या बाबतीत मी काही फार वक्तव्य करत नाही, कारण मला त्यांची फार दखल घ्यावी असं काही मला वाटत नाही। खरं सांगायला गेलं तर त्यांनी यापूर्वी माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समितीला स्वतंत्र उमेदवार उभे करून बघितले। त्या सर्वांची डिपॉझिट जप्त झाली। एका फक्त पंचायत समिती उमेदवाराचं डिपॉझिट राहिलं, बाकी सर्वांची डिपॉझिट जप्त झाली। नगरपंचायतीला त्यांनी सगळे नगरसेवक उभे करून बघितले, त्यांची सगळ्यांची डिपॉझिट जप्त झाली, एकाचंही डिपॉझिट वाचलं नाही। आणि आता त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी काही कोणाचं नाव घेऊ दे किंवा त्यांचे नेते इथे येऊ देत, त्यांचं डिपॉझिट जरी वाचलं तरी सुद्धा मी माझा राजकारणातला पराभव मानेन। कोण मी भास्कर जाधव कोणाच्या तुलनेत तुम्ही कोणाला सकरा म्हणजे माझ्यासमोर नावी घ्यावं असं मला वाटत नाही। कोणी कोणाला बोलावं, दखल घ्यावी नाही। काँग्रेसचा मी प्रचार प्रमुख आहे, काँग्रेसने माझी दखल घेतली। हे कोण आहेत, हे कुठे होते आणि काय झाले आणि या निवडणुकीनंतर काय होणार आहे त्यांचं? स्वतःचं डिपॉझिट सांभाळा आणि मग बोला म्हणा, निवडून या आणि मग बोला। मुंबईमध्ये तब्बल 30 लाख गुजराती समाजाचे